श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आपले हिंदू पंचांगानुसार एका वर्षात 12 पौर्णिमा येतात. या 12 पौर्णिमांपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून आपण साजरी करत असतो. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी सुवासिनी वटपौर्णिमेचे व्रत करतात. या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील केला जातो. तर यंदा 21 जून 2024 रोजी आपण वटपौर्णिमेचा हा सण साजरा करणार आहोत. या वटपौर्णिमेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचं म्हटलं जातं. आपल्या हिंदू धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवदान दिल्याचं देखील सांगितलं जातं. त्यामुळं या वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व अधिक असून यासोबतच वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा अधिक वर्ष जगते आणि त्यामुळंच या वडाच्या झाडाची पूजा या वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया या वडाच्या झाडाची विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत असतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या वडाच्या झाडाची पूजा करत असताना, या वडाला प्रदक्षिणा घालत असताना एक मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र बोलल्यामुळं आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर आपल्या पतीवरील सर्व संकट, विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपल्या पतीला प्रत्येक कामात यश मिळणार आहे, प्रगती होणार आहे. त्याच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होणार आहेत, भरभराट होणार आहे. तर आता हा असा कोणता मंत्र आहे जो आपल्याला या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना म्हणायचा आहे, याच्याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर या वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्त्रियांनी लवकर उठून आपल्या घरातील देवी देवतांची, तसेच माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू तसेच भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा करायची आहे. या दिवशी वार येत आहे शुक्रवार, त्यामुळे तुळशी मातेची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुळशी मातेजवळ आपल्याला कणकेचा किंवा मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे आणि या दिवशी स्त्रियांनी निर्जला व्रत करायचं आहे. शक्य असेल तर निर्जला व्रत करायचं आहे किंवा फलाहार करून तुम्ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी हे व्रत करू शकता. त्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करायचे आहेत. त्याचबरोबर लाल किंवा हिरव्या रंगाची शक्य असेल तर साडी या दिवशी अवश्य नेसायची आहे. हिरवा रंग आणि लाल रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत. इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या नाही घालायच्या आणि हे जे सौभाग्य अलंकार आहेत तर ते परिधान करून आपल्याला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे. हे जात असताना आपल्याला पूजेसाठी काही साहित्य लागणार आहे तर ते देखील घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी कुंकू, तुमच्याकडे जर सावित्री आणि सत्यवानाची जर मूर्ती असेल तर ती देखील घ्यायची आहे. धूपदीप घ्यायचा आहे. उदबत्ती, निरंजन, 5 प्रकारची फळं घ्यायची आहेत. फुलं घ्यायची आहेत. दिवा ठेवण्यासाठी रोवळी घ्यायची आहे. वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा घ्यायचा आहे, म्हणजेच गुंडा घ्यायचा आहे आणि पाण्यानं भरलेला एक लहान कलश म्हणजेच तांब्या घ्यायचा आहे. पंचामृत घ्यायचं आहे. हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर जर तुमच्याकडे ओटीचं सामान असेल तर ते देखील घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सर्व साहित्य घेऊन आपल्याला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे. त्यानंतर विधिवत आपल्याला या वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. पूजा करत असताना या वडाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. धूपदीप दाखवायचा आहे. जो आपण दिवा नेलेला आहे तर तो त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे. अक्षदा व्हायच्या आहेत आणि विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला या वटवृक्षाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. वटवृक्षाला प्रदक्षिणा घालत असताना 7 जन्म हाच पती मिळू दे, तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर हा मंत्र आपल्याला या वडाच्या झाडाला हा धागा गुंडाळत असताना म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे की सावित्री, ब्रह्म सावित्री, सर्वदा प्रिय भाषिणी, तेन सत्येन मा पाहि, दुःख संसार सागरात आवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते आवियोगो तथास्मका भूयात जन्मनी जन्मनी.
तुम्हाला मंत्र समजला नसेल तर मी पुन्हा एकदा सांगते. सावित्री ब्रह्मा सावित्री सर्वदा प्रियभाषिणी तेन सत्येन मापाहि दुःख संसार सागरत आवियोगो यथा देव सावित्र्या सही तस्य ते आवियोगो तथास्मका भूयात जन्मनी जन्मनी. आता हा मंत्र तुम्हाला जर समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगते. तर असा हा मंत्र आहे. तर हा मंत्र स्त्रियांनी या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना जप करायचा आहे आणि त्यानंतर नामस्मरण करायचं आहे. नामस्मरणासाठी आपल्याला पुढे एक मंत्र सांगत आहे, तर तो मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे: वटमूले स्थितो ब्रह्मवटामध्ये जनार्दना वटाग्रे तू शिवो देव सावित्री वट संश्रिता. अशा प्रकारे आपल्याला नामस्मरण करायचं आहे. हा मंत्र देखील तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी पुन्हा एकदा सांगते. वटमुले स्थितो ब्रह्मवटामध्ये जनार्दना वटाग्रे तू शिव देव सावित्री वट संश्रिता. अशा प्रकारे आपल्याला नामस्मरण करायचं आहे. मी अगोदर जो मंत्र सांगितला आहे तर तो 7 वेळा प्रदक्षिणा घालताना आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर हा मंत्र आपल्याला नामस्मरण करायचं आहे. सगळ्यात शेवटी आपण सावित्री मातेची आरती देखील अवश्य करायची आहे. हे पाठ केल्यानंतर आपल्या पतीच्या तसेच आपल्या कुटुंबातील सर्वांच्या आरोग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, सुखसमृद्धीसाठी, भरभराटीसाठी तसेच आपल्या घरावरील सर्व संकट, विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला या वटवृक्षाला प्रार्थना देखील करायची आहे. तसेच आपण वटपौर्णिमेच्या दिवशी दोन्ही पती-पत्नीने देखील मांसाहार करायचा नाही, खोटं बोलायचं नाही किंवा कोणतीही चुकीची कामं देखील करायची नाहीत. या दिवशी शक्य असेल तर निर्जला उपवास करायचा आहे. शक्य नसेल तर फलाहार करून उपवास करायचा आहे. त्याचबरोबर शक्य असेल तर पती देखील आपल्या पत्नीसाठी या दिवशी उपवास हा अवश्य करू शकतो. यामुळं पती-पत्नीतील भांडणं, वादविवाद दूर होऊन त्यांचं नातं घट्ट होणार आहे. त्यांच्या नात्यातील गोडी देखील वाढणार आहे. आणि म्हणूनच शक्य असेल तर या दिवशी पतीनं देखील आपल्या पत्नीसाठी उपवास हा अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे अगोदर की या वडाच्या झाडाची पूजा करत असताना सौभाग्यवती स्त्रियांनी सौभाग्य अलंकार अवश्य परिधान करायचे आहेत. हिरव्या रंगाच्या काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत. त्याचबरोबर लाल किंवा हिरव्या रंगाची शक्यतो साडी नेसायची आहे. हे कलर नसतील तर तुम्ही कोणत्याही रंगाची साडी घालू शकता. परंतु काळा, पांढरा आणि निळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाच्या साड्या घालू शकता. हे जे 3 रंग आहेत तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ रंग मानले जातात आणि त्यामुळं या 3 रंगाच्या साड्या आपल्याला या वडाच्या झाडाची पूजा करताना चुकूनही घालायच्या नाहीत. हे रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाची तुमच्या आवडीप्रमाणे साडी घालू शकता. परंतु हिरवा आणि लाल रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि त्यामुळं शक्यतो तुम्ही या रंगाच्या साड्या घालू शकता. त्याचबरोबर प्लॅस्टिकच्या किंवा काळ्या, निळ्या अशा रंगीत कोणत्याही बांगड्या या दिवशी घालायच्या नाहीत. तर हिरव्या रंगाच्याच आणि काचेच्याच बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या वडाच्या झाडाची पूजा करताना घालायच्या आहे. जितके होतील तितके सौभाग्य अलंकार घालायचे आहेत, गजरे घालायचे आहेत आणि साजशृंगार करून या वडाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही पूजा केली आपल्या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी जर या वडाच्या झाडाला प्रार्थना केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर मी सांगितलेला जो मंत्र आहे तर तो मंत्र तुम्ही या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना अवश्य बोलायचा आहे. जर तुम्हाला हा मंत्र समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून ही माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत.